अमरावती जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ आल्हाद कलोते चिखलदऱ्यात नगर परिषदेकडून अविरोध नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले आहे। या निकालानंतर काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर थेट आणि गंभीर आरोपांची मालिका करत भाजपवर जोरदार निशाणा साधला। यशोमतीताई ठाकूर म्हणाल्या, कलोते त्यांचा पराभव झाला असता तर मुख्यमंत्र्यांची मोठी नाकचक्की झाली असती। म्हणूनच चिखलदऱ्यात दामदटी गुंडागर्दी आणि दबावाचे वातावरण निर्माण करण्यात आले। उमेदवारांना धमक्या दिल्या, पैशाचे आमिष दिल्याने मुख्यमंत्री पदाचा उघडपणे दुरुपयोग करण्यात आला। त्यांनी पुढे आरोप केला की चिखलदरा परिसरातील जमिनीवर मुख्यमंत्री फडणवीस यांचा विशेष डोळा आहे आणि या राजकीय हालचालीचे मूळ कारण जमीन व्यवहार असल्याचे पुरावे सतत समोर येत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वात क्रूर मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातील। ते ज्या पद्धतीने संविधानाची तोडफोड करत आहेत ते भयावह आणि लोकशाही विरोधी आहे असा आरोप ठाकूर यांनी केला। भाजपच्या अंतर्गत संरचनेवर टीका करत त्यांनी म्हटले, भाजपामध्ये ओरिजिनल कार्यकर्ते कमी आणि भाड्याने आणलेले लोक जास्त दिसतात। कलोतेंचा पराभव टाळण्यासाठी जे काही तळपशाही प्रकार झाले ते लोकशाहीवर काळा डाग आहे। यशोमतीताई ठाकूर यांनी राणा दाम्पत्यावरही टीका केली। आज भाजपाची पक्ष संस्था रवी राणा आणि नवनीत राणा यांच्या कुटुंबाला बांधली गेली आहे। त्यांची शैली आणि हस्तक्षेप हेच भाजपाचे नवे राजकारण बनले आहे। या स्पष्ट आक्रमण आणि टोकदार विधानामुळे अमरावती जिल्ह्यातील राजकीय वातावरण आणखी पेटले आहे। चिखलदरा नगर परिषद निवडणुकीतील अविरोध विजयाचा मुद्दा आता मोठ्या राजकीय संघर्षात रूपांतरित झाला असून पुढील काही दिवसात या विषयावर आणखी आरोप प्रत्यारोपांची मालिका रंगण्याची चिन्हे दिसत आहे।